नमस्कार त्या भावांना आणि त्या बहिणींना आणि जय भीम सर्वांना. माहिती का, आज जी सूर्याची किरण बघतात का, ही सूर्याची किरण जी माझ्या पाठीमागं पडली का, ही फक्त तुमच्यामुळं. ते का सांगा. काल मी हा व्हिडिओ बनवला होता आणि सकाळ पोस्ट केला. म्हणलं होतं की भावांनो बहिणीनं आपल्याला पिक्चरची ऑफर आली आहे. तर खरंच आली होती ती. तर काय भावांनी मला म्हणले की ते काय म्हणतात, फेक आहे का चांगली आहे ती बघा. मला तर आधी वाटलं की माझी कोणीतरी मजाकच करायला लागलं या. पण माहिती का, चक्क आज ते माणसं होते का, ते आज माझ्या घरी नाही आलते. मला त्यांना बघून मी थोडी घाबरले. मला कसं तरी वाटलं, म्हटलं खरं आलेत का खोटं आलेत. मला वाटलं इरी फॅनच आले असते ना, पण फॅन नव्हते आले. चहा पाणी हे झालं, बसलोत बोललोत. म्हणले ताई, काल तुम्हाला जे फोन केला ते आम्ही केला आणि तुम्हाला खऱ्याने पिक्चरमध्ये आम्हाला घ्यायचं आहे. त्यांना विचारलं मी, माझा आईचा रोल आहे का सासूचा. त्यांना म्हणलं माझा सासूचा रोल असला ना तर मला काही नग, आणि आईचा असला ना तर द्या. का म्हणजे सासूचा जर रोल घेतला ना तर मला सासू नव्हती. सासूने कसं मला त्रास केला का, काय केलाय का नाही केलाय हे मला काहीच माहीत नाही. माझ्या माईने मला कधीच त्रास केला नाही. गरिबी होती पण चटणी भाकर खाऊन आम्ही मोठं झालो. पण खरं सांग का, आता सध्या माझ्या डोळ्यात पाणी येईल. तुम्हाला मी आता कुठं आहे का तर मी दाखवणार आहे, पण आज नाही, उद्याच्या व्हिडिओमध्ये. आज मला माहिती होऊ द्या नाही तर कसं आहे काय आहे इथलं वातावरण. पुन्हा मग तुम्हाला सांगते उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर माहिती का, सकाळ मी थोडी घाबरलेली होते. मालकाला रात्री म्हणलं होतं मी, मालक असं आहे तर म्हणले जा. पण म्हणलं मालक तुम्ही त्याच्यामध्ये नाही. म्हणले नसू दे, काय हरकत नाही, ते पिक्चर असतो या, त्याचं काही नसतं या. आणि तू असं बरोबर आलं तर मग सोन्यागोण्याचं आपला कशी होईल. आपल्या सोन्यागोण्यासाठी कोणीतरी पाहिजे नाही तर तो पिक्चरचं ते बघ, मी आपल्या बैलाचं घरचं लेकरं हे बघतो. म्हणलं बरं. मग ते माणसं मला म्हणले आवरात आहे चला. तर मग मी काय घेतली आपली एक साडी, बॅग भरली. पण माझ्या पोराला घेऊन आले मी. मालकाला म्हणलं होतं चला तुम्ही, तर ते म्हणले आधी तू जा, काय आहे तर बघ, पुन्हा मग मी येतो म्हणले ते 2 दिवसांनी. पण मी आज आले, मला करमाना झाले काय व्हाय नाही इकडं, कसं तरी वाटले. सकाळच आले आज मी, म्हणजे तरी 12-1च्या पुढं आले. तर आता वाजले तर 4-5 वाजले असते ना आता. तर सगळे ते तुम्ही इथं आल्यावर सगळ्यापाशी बसले बोलले. त्यांनी काय आहे ते समजून सांगितलं मला. तर ते मला म्हणले तुम्हाला सासूचा रोल नाही, तुम्हाला माईचाच रोल आहे. तुम्हाला तर मग सांगता मी बिचकळले की माझ्या माईनं मला कधी त्रास दिला नाही. जी भाकर असेल चटणी भाकर ती मी खाल्ली, आणि तिथून पुढं माझ्या संसारात मी चटणी भाकर असेल तीच खाल्ली आहे. मला एकच लेक होती आणि त्या एके लेकीला लई जीव लावला मी. आणि पुढं सून बी आली, सुनाला बी लिकीसारखा जीव लावला आहे आणि लिकीसारखा जीव लावणार आहे. त्याच्यामुळे म्हणलं मला आईचंच द्या. तर ते म्हणले तुम्हाला सासूचं काही नाही म्हणले, कॅरेक्टर इथं आईचंच आहे. म्हणलं बरं. मग मी आले तर त्यांनी काय पानावर लिहून दिलं या, पण मला वाचा येते का नाही त्याची पंचायत पडली आता मला. आता जसं तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं ना, हो, पण मला आधी सांगायचं आहे तुम्हाला की काय भावाच्या आणि बहिणीच्या अशा कमेंट आहेत, ताई आले तर सोडू नका, संधीचं सोनं करून घ्या.
आणि 1-2 भावाच्या कमेंट अशा आहेत म्हणजे माझ्या मनाला लागल्या. माहिती का, एका फोटोला किती 500 कमेंट आले, 500-600. एकाला 200-250 कमेंट आल्यात, दुसऱ्याला 300-250 300च्या पोस्टवर आहेत, म्हणजे 2-3 जागेवर आलेत ना. तर तुम्हाला माहिती का त्या भावाची कमेंट असे, बाई तू पिक्चरला गेलीस का नाही तर नवऱ्याला विसरशील. त्या दादासाठी माझं आज हे बोलणं आहे. दादा, मी सगळी दुनिया विसरन, पण माझ्या नवऱ्याला नाही कधीच विसरणार मी. आज जी उडान मारली का मी आणि आज इथं आले का, ते फक्त माझ्या नवऱ्यामुळे आहे. मला पिक्चरमध्येच काय, मला जीवनात असा इतका ढेगभर जरी पैसा टाकला का नाही तरी मी त्या पैशाला भोगवणार नाही. का म्हणून की माझा जो पैसा धन दौलत आहे का ते माझा नवरा आहे. आणि मी इतकं मोठं कमी का नाही, पैसा धन दौलत ह्याने फक्त मी गरिबी हटवीन. माझ्या नवऱ्याची जे मनात माझ्याविषयी श्रीमंती आहे का ते कधी हटविणार नाही. हिथं जे कमवितात का ते हिथंच राहतंय. आणि जे सोबत येते का तेही येत आहे. आणि आजी मी भरारी मारली का फक्त एवढ्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मी तर नगच म्हणलं होतं मालकाला. मी काय म्हणलं, मालक नगं, मला काय करायचं पिक्चरमध्ये जाऊन, झालं की तुमची माझी जिंदगी पिक्चरसारखीच आहे म्हणलं. दिसतं तसं आपण लोकायला, काय करायचं या म्हणले. म्हणे तसं नको करू, जातो जे होईन ते बघू पुढं. म्हणलं बरं. पण त्या दादाला माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही जे बोललात का ते बी बरोबर आहे. म्हणजे त्या दादाने मला कमेंट केली का, ताई तुम्ही जा पिक्चरला पण महाग वळून बघा, नवऱ्याला सोडू नका. दादा खरं सांगू का, मी नवऱ्याला कधीच सोडणार नाही. तुम्ही म्हणलात का ते एक मनाने मला वाईट बी वाटायले आणि एक मनाने भारी बी वाटायले. असं दुनियामध्ये काही घडलं असन की बाया पुढे गेल्या की मागं करून बघत असन म्हणून. मला माहीत नाही त्या काय करतात म्हणून. आणि लोकांवर मी कोणावर कमेंट बी करणार नाही, कोणच्याच माता माऊलीवर. का म्हणून की त्यांच्या जीवाला माहिती की त्यांच्यावर कशामुळे त्यांचा टाईम आला आणि कशामुळं नाही त्यांच्यावर टाईम आला, ते त्यांच्या जीवालाच माहिती. सोडायचं काही बी कारण असू शकतात. जे भीक मागते का ते पोटासाठी मागते, ते भेस बदलते का त्याच्या पाठीमागे अनेक गोष्टी, मग अनेक कारणं असतात. पण तुम्हाला सांगू का, मी लई नशीब भारी घेऊन आली आहे. मला मायबाप बी चांगले आहेत, मला भाऊ बी चांगले आहेत, माझ्या पोटची लेकरं बी चांगले आहेत. मला सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे माझ्या नवऱ्याला जाते. माझा नवरा सगळेच सोन्यान पिवळा आहे. जर खऱ्यानीच ज्या भावाला ज्या बहिणीला वाटत आहे की आपला सुखी संसार असावा, सुखी परिवार असावा, सगळं चांगलं व्हावा, त्यांना सगळ्याला माझं सांगणं आहे की तुम्ही चांगलं राहा. ह्या गोष्टीवर का नाही, चांगलं कसं राहायचं का, ह्या गोष्टीवर मी दुसरा व्हिडिओ बनवीन. पण माहिती आहे का, आज मी इतक्या आनंदात आहे की लय आनंदात आहे. 100पैकी 100 कमेंट मला सगळ्याच्या चांगल्याला, सगळ्याच्या. फक्त 1 रुपयापैकी 5 पैसे मला कमेंट वाईट आल्या. पण त्या वाईट कमेंटचं मला काही वाईट वाटलं नाही. खरं पहिल्यांदा जीवनात जसं मी व्हिडिओ सोडते का तसं मला कमेंट वाईट आली का नाही की माझं मन खसायचं. 3 दिवस मला करमत नव्हतं. वाटायचं की व्हिडिओच काढू नाही, देवा व्हिडिओ सोडून. तरी बी मी 2-4 बऱ्या व्हिडिओ तसा करून सोडला होता की मी व्हिडिओच काढणार नाही म्हणून. आणि कोणी कमेंट केलेलं, वाईट केलेलं, मला त्यांचा पण राग येत होता. पण आज पहिल्यांदा ज्या दादांनी त्यांनी मला कमेंट केल्या की तुम्ही नवऱ्याला पुढं जा पण नवऱ्याला सोडू नका. मी नवऱ्याला कधीच सोडणार नाही. तुमच्या त्या कमेंटचा मला खऱ्यानीच राग आला नाही.
भारी वाटलं म्हणलं ऐकून. माझी एक कहाणी आहे, अशी कहाणी आहे की ती पण आता मनाला वाटायला लागली खरंच तुम्हाला सांगावं म्हणून. जीवनाची माझ्या आणि माझ्या नवऱ्याची बी कहाणी. बघू टाईम आला का नाही खऱ्यानीच तर तुम्हाला सांगून देईन 100%. पण आता सध्या जो आनंद घेईल का मी इथं मोकळ्या निसर्गामध्ये, ते खरंच लईच भारी वाटायला. आज मी काल थोडी खुश होते, थोडी म्हणजे काल तुम्ही चेहऱ्यावरले माझे हे बघितले होते तुम्ही हावभाव की मला कसं वाटायले म्हणून, कसं भारी वाटायले म्हणून. पण आज तर स्वतः इतकं भारी वाटायलंय लय. आणि अजून एक गोष्ट कर्मनावी झाले, मालकाला सोडून आले म्हणून कसं तरी वाटायलंय आज. तुम्ही कंटिन्यू बघत राहा. मला माहिती का ते पिक्चरमधला असं काय असते ना, तुम्हाला सांगत नसते तर ते सांगन का नाही माहिती नाही. पण जिथे जिथं माझा लुक बदलन, जिथं जिथं मी नवीन नवीन इंस्टाग्रामला यूट्यूबला गाणी सोडीन, तिथं तिथं तुम्ही समजून जा की ताईचा संघर्ष सुरू झाला म्हणून. मला अजून तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या सगळ्याच गोष्टीची मला गरज आहे. जर तुम्हाला सगळ्याला जर खरंच वाटत असेल ना की ताई सुखाने म्हणजे ताईला सुखाने बघावं, ज्या भावाला बहिणीला वाटत असेल ना ताईला सुखाने बघावं, तिच्या नवऱ्याला सुखाने बघावं, तिच्या लेकरा बाळाला सुखाने बघावं, आपल्या डोळ्याने डोळे भरून, तर तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या. खरं नाही आज इतकी खुश आहे मी, तुम्हाला कोणत्या शब्दात सांगू. आणि सगळ्यात खुशी मला केव्हा झाली माहिती का, जे तुमच्या माहिती का क्षणाक्षणाला तुमच्या मी कमेंट वाचवल्या 2 मिनिटाला 4 मिनिटं. सकाळी आज व्हिडिओ सोडला मी, काल व्हिडिओ काढला होता आमच्या घरात बसून, आमच्या आईच्या घरात बसून काढला होता. आज सकाळ सोडला मी, रात्रीच अपलोड केला होता. रेंजचा प्रॉब्लेम असतो जरा खेड्यापाड्यामध्ये. सकाळ सोडला होता, सकाळ सोडला आणि सकाळ मला वाटतं 9-10च्या टायमाला सोडला असं नाही. 2 मिनिटाला 4 मिनिटाला 10 मिनिटाला 1 तासाला अर्ध्या तासाला जाऊ मी तिथं बघत होते कमेंटमध्ये कोणाच्या काय कमेंट येतात म्हणून. पण खरं सांगू का, तुमच्या जर खऱ्याचे जर सगळ्यांच्या म्हणजे रुपयापैकी 8 चांगले असते आणि 8 जर म्हणले असते का नाही लोक खरंच आहे तुम्ही जाऊ नका पिक्चरच्या ह्याला, तुमचं घर लेकरवाळ बघा, तर मग नसते गेले. आणि आमच्या मालकाला म्हणलं होतं नग मालक मला जाऊ द्या नगच, पण मालक म्हणले जा. तुम्ही सगळे जरी मला म्हणलं असतात का नाही जात आई, आणि आमचे मालक म्हणले असते का नाही नग म्हणे राहू दे, तर मी आज नसते आले इकडं. आज ही हवा आहे का तुम्ही बघायला लागला असताना, ही हवा आहे का जशी माझ्या भोवताली खेळायली, अनुभव सांगायले, जसे माझे केस आनंदाने इकडं तिकडं असे इकडून इकडं व्हायला लागले, तसं आज माझं मन आनंदाने इकडं तिकडं व्हायलंय. मलाच कळा नाही माझा आनंद माहिती का, जसं की त्या ढगाळावर बसला, आबाळात भरारी मारायचा आहे, आबाळात भरारी मारायची. पण काय माहिती काय होतंय. तर आता डायलॉग दिलेत मला पाठ करायला, माझी 4थी शाळा आहे, डायलॉग पाठ होतात का नाही बघू. म्हणले ताई हे डायलॉग पाठ करा, शूटिंग चालू होणार आहे 2-3 दिवसांनी. म्हणलं बरं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते त्याच्यामधली, कोणची गड्या, जे माझं लुक दिलं का त्यांनी ते खरंच मराठमोळ्यासारखं आहे, एकदम भारी. बघू काय होईल. तर करता धरता परमेश्वर. कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला खरंच कायचे कमेंट होती की ताई तुमच्यापासून मला काय शिकाय भेटन, तुमच्यापासून आम्हाला काय शिकाय भेटन. माझ्या संसारात आहे ते मी आता टाकला आतापासून, पण आता खरंच मला इथून पुढं काहीतरी शिकायला भेटणारच आहे.
अर्ध्या भाकरीवर होते. एका भाकरीवर जाते का की असं वाटायला लागलं. पण जीवनातली अर्धी भाकरच सुखाने खाईन. एका भाकरीच्या आशेने पोट असं एवढं मोठं फुगून घेणार नाही. बरं चला, मी इकडं आले आणि खाली हुडकायला लागले असते मला. ताई म्हणते ना आणल्यात नवीन धरून जाते कुठं तरी, त्याच्यामुळे हुडकीत बसते मला. मी जाते खाली. सलापाचं घर आहे इथं राहायला. आता तर पत्रातच होतो, डोंगरात होतो, तर इथं आले पण काळजी मला घरात लागली. चला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये. आता उद्या काय काय पाठ करायला लावतात, काय काय नाही ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये सांगते.